माननीय अध्यक्ष, आदरणीय पालक, गुरुजन वर्ग आणि माझा बालमित्रांनो, आपण सर्वांना प्रजासत्ताक दिनाचे हार्दिक शुभेच्छा। शहीदों का सपना जब सच हुआ, शहीदों का सपना जब सच हुआ, हिंदुस्तान तब स्वतंत्र हुआ, हिंदुस्तान तब स्वतंत्र हुआ। आओ सलाम करें उन वीरों को, आओ सलाम करें उन वीरों को, जिनकी वजह से भारत प्रजासत्ताक हुआ, जिनकी वजह से भारत प्रजासत्ताक हुआ। मित्रांनो, आज प्रजासत्ताक दिवस सर्व भारताचा आनंदाचा दिवस, कारण 26 जानेवारीला संविधान अस्तित्वात आले। आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी माझे मनोगत या व्हिडिओद्वारे आपल्या समोर व्यक्त करत आहे। आज व्हिडिओद्वारे मनोगत करताना मला थोडे दुःख होत आहे की मी प्रत्यक्षपणे आपला आनंद पाहू शकत नाही, कारण पूर्ण जगाला या राक्षसी कोरोना कोविड-19ने थैमान घातले आहे आणि शाळेला बंद केले आहे। मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 साली भारत स्वतंत्र झाला, पण खऱ्या अर्थाने भारताचा राज्यकारभार 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाला। संविधानामुळे प्रत्येक भारतीयास कोणत्याही भेदभावाशिवाय समान हक्क व अधिकार मिळाले। पण आज माझ्या मनाला प्रश्न पडतो की आपण प्रजासत्ताक देशात राहतोय, आपण प्रजासत्ताक झालो का? भारत देश शूरवीरांची पावनभूमी आहे। आपल्या देशातील थोर महात्मांनी संपूर्ण जगालाच आपले आदर्श विचार दिले आहेत, पण सध्या देशात संस्काराची, संविधानातील अधिकाराची प्रतिमा मलिन होत आहे। संविधानात प्रत्येक नागरिकांच्या स्वातंत्र्याचा, कुठेही राहण्याचा, जाण्याचा, आपले विचार म्हणण्याचा अधिकार आहे। मूलभूत अधिकाराची सध्या पायमल्ली होताना दिसत आहे। भेदभाव, जातीवाद, विशिष्ट धर्मावर होणारे हल्ले या समस्यांनी देशात तोंड वर काढले आहे। या समस्या सध्या देशासमोर मोठ्या प्रमाणाने वाढत आहे। आज माणसातील माणूस पण हरवत चालला आहे। आज प्रजासत्ताक दिनी मला असे वाटते की संविधानातील नियमांचे पालन प्रत्येक भारतीयाने केले पाहिजे, तरच देश नक्की विविधते, एकता जपणारा देश म्हणून जिवंत राहील। सगळ्यांनी माणुसकीने, माणसाप्रमाणे वागले तरच देश नक्की सुजलाम होईल। शेवटी मी एवढे सांगू इच्छितो, नफरत बुरी है न पालो इसे, नफरत बुरी है न पालो इसे, दिलों में खलिश है तो निकालो इसे, दिलों में खलिश है तो निकालो इसे। न तेरा न मेरा न इसका न उसका यह, न तेरा न मेरा न इसका न उसका यह, सबका वतन है संभालो इसे, सबका वतन है संभालो इसे। जय हिंद, जय भारत।